नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 24 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन डे म्हणून पाळण्यात येतो। एकंदरीत मानवी जीवनाच्या दृष्टीने विचार करता मानवाच्या विकासामध्ये आणि या अखंड मनुष्यजातीच्या विकासामध्ये भविष्यामध्ये तंत्रज्ञानाचं महत्त्व आपण जाणतोच आहोत। म्हणजे अगदी गुहेतल्या आदिमानवाच्या निवाऱ्यापासून ते गगनचुंबी इमारतीपर्यंत मानवाच्या निवासस्थानाचा विकास झालेला आहे। पूर्वी शिकारीसाठी मैलोनमैल पायपीट करणारा माणूस आज अगदी काही तासात एका खंडातून दुसऱ्या खंडात उड्डाण करताना आपल्याला दिसतो। दूरध्वनी, संगणक किंवा इतर तत्सम साधनांच्या सहाय्याने आपण हजारो मैलांवर संपर्क साधू शकतो। काय आणि किती सांगू? वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, मनोरंजन, शेतकी, दूरसंपर्क अशा एक ना अनेक क्षेत्रांचा विकास या तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेला आहेच। दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग घेत असलेल्या किंवा आपण उपभोगत असलेल्या अनेक वस्तू आणि सेवा सुद्धा तंत्रज्ञानामुळेच अस्तित्वात आहेत नाही का? आणि भविष्यामध्ये तर या तंत्रज्ञानाचं महत्त्व आणखीन वाढणार आहे। मग या सगळ्याचा विचार करताना एक प्रश्न नेमका येतो, तो म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय बरं? आणि आपल्याला याचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे? या तंत्रज्ञानाची व्याप्ती नेमकी कोणती आहे? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे लेखक आणि आयटी तज्ञ किंवा तंत्रज्ञान तज्ञ आपण असं म्हणू शकतो अच्युत गोडबोले सरांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। खरंच या क्षेत्रातलं एक ज्ञानभांडार आपण असं म्हणू शकतो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। त्यामुळे या क्षेत्रासंदर्भात अनेक माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे। ज्ञानाची कवाडं खुली करणार आहेत सर आपल्या समोर। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल, या अनुषंगाने आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या सरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। खर तर तंत्रज्ञान या विषयासंदर्भात तुमच्याकडनं किती जाणून घ्यायचे असं झालेलं आहे। अगदी सुरुवातीला तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय? म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर तंत्रज्ञानाचा आपण छान वापर करतो आहोत, पण अगदी थोडक्यात काय सांगाल सर? अगदी बरोबर। तंत्रज्ञानाचा वापर आपण रोजच्या आयुष्यात इतक्या वेळा करतो की त्याची व्याख्या करण्याचं काही कारण नाही। पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निसर्गाचा अभ्यास म्हणजे विज्ञान असं जर का आपण म्हणाल त्यात माणूस सुद्धा येतो। आपलं शरीर कसं चालतं किंवा प्राण्यांचं शरीर कसं चालतं, वनस्पती आणि इतर नद्या, डोंगर ह्या सगळ्या, आणि ह्याचा वापर करून त्याच्यात बदल घडून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी फायद्याचं, काहीतरी उपयुक्त असं घडवून आणण्याचे जे प्रयत्न, त्याला तंत्रज्ञान असं आपण ढोबळ मानाने म्हणू शकतो। पण या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप जवळचा संबंध आहे। म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीशिवाय तंत्रज्ञान शक्यच झालं नसतं, हा एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा आहे निसर्गाचा पण तंत्रज्ञानाशी खूप जवळचा संबंध। किती गोष्टी आपण शिकलेलो, म्हणजे ढगात वीज चमकायला लागली किंवा वीज नावाचा काहीतरी प्रकार हे लक्षात आलं, ते झालं। तर वीज का चमकते हे विज्ञान झालं, आणि वीज आपण निर्मिती करतो हे तंत्रज्ञान झालं। किंवा पक्षी उडायला लागला, मग आपल्याला का उडता येऊ नये की निदान विमान कसं आपल्याला करता येईल, तो उडतो, त्यातला एरोडायनामिक्स काय असतं याचा स्टडी करणं म्हणजे विज्ञानाचा स्टडी, पण त्याचा उपयोग करून विमान बांधणं म्हणजे तंत्रज्ञान। असं आपल्याला अनेक गोष्टी सांगते। मुख्य काय त्याच्यामध्ये निसर्गाचा अभ्यास, विज्ञानाचा अभ्यास, म्हणजे निसर्गाचा अभ्यास करणं आणि विज्ञानाचा अभ्यास करून त्याच्या सहाय्याने निसर्गात बदल घडवून आणणं, हा साधारण तंत्रज्ञानाचं एक स्वरूप आपल्याला सांगता येईल।
आणि त्याच्यात आता तीन मुख्यत्वे करून तसं बायोलॉजी फिजिक्स असे भाग आहेत आपल्याला माहितीच आहे. पण उद्याच्या काळामध्ये जे तीन महत्वाचे जे काही टेक्नॉलॉजीज पुढे येणार आहेत, की ज्या तीन टेक्नॉलॉजीज अब्दुल कलाम म्हणायचे त्याप्रमाणे पुढचं शतक जे आहे ते शतक 3 T's आहे. बरं. एक आयटी, बीटी आणि एनटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक म्हणजे आयटी, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बीटी आणि नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे एनटी. या 3 टेक्नॉलॉजीजनी पुढचं हे शतक व्यापून टाकणार आहे आणि आपल्याला ओळखू येणार नाही असं हे जग बदलणार आहे. पण तंत्रज्ञान म्हणजे साधारण निसर्गामध्ये बदल आपल्याला पाहिजे तसं बदल घडवून आणणं. म्हणजे पाणी वाहत आहे पण ते अडवणं, म्हणजे धरण बांधणं म्हणजे हा टेक्नॉलॉजी. म्हणजे कसं बांधायचं, मग सिमेंट, मग त्याचं प्रपोर्शन, हा हे सगळं तंत्रज्ञान झालं. तर हा भाग त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. खूप छान सांगितलं तुम्ही की निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये एक विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला हवे तसे बदल घडवून आणणे म्हणजे तंत्रज्ञान हे खूप साध्या सोप्या उदाहरणात. टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये बदल, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पाहिजे तसे कृत्रिम अवयव निर्माण करणे. म्हणजे तंत्रज्ञानाचा कुठल्या लेव्हलला गेलेलं आहे हे, म्हणजे कृत्रिम हृदय, कृत्रिम लिव्हर, असे सगळे प्रकार चालू झालेले आहेत. म्हणजे अत्यंत, आणि या शतकाच्या शेवटी ओळखू येणार नाही असं सगळं जग आपल्याला बघायला मिळेल. बरं सर, तुम्ही तंत्रज्ञानाची व्याप्ती थोडक्यात आता सांगितलेली आहेच की म्हणजे अगदी शरीरामध्ये एखादा कृत्रिम अवयव निर्माण करण्यापर्यंत तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण तंत्रज्ञानाचा अगदी छान वापर करतो आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे सुकर झालंय. आपण तंत्रज्ञानाच्या आहारी किती गेलो आहोत हा एक वेगळा मुद्दा झाला, पण आयुष्य सुकर करणारं तंत्रज्ञान असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही उदाहरणामध्ये सांगितलंच की आपल्याला हवं तसं चांगल्या पद्धतीने विज्ञान वळवणं म्हणजे तंत्रज्ञान होऊ शकतं. एक फक्त करेक्शन करतो, फक्त सुकर नाही. म्हणजे आता अमेरिकेत काय जगभर तंत्रज्ञान हे विचित्र वाटेने चाललेलं आहे. म्हणजे शत्रूला अतिशय हालाल करून कसं मारता येईल असे केमिकल गॅसेस निर्माण करणं हे सुद्धा तंत्रज्ञान आहे. हे आपलं एका दुर्दैव म्हणा, पण एका तऱ्हेने ते आताच्या व्यवस्थेला संपूर्ण विचित्र तऱ्हेने विज्ञानाची जी वाटचाल चाललेली आहे. आता अटम बॉम्ब हे तंत्रज्ञानच झालं. अगदी म्हणजे इथे जसं आपल्याला सुकर आयुष्य करण्यासाठी तसं आपल्याला पूर्ण नष्ट करण्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे ते भान जे आहे ते आपल्याला ठेवलं पाहिजे. काय अगदी बरोबर आहे सर, हे तुम्ही सांगितलेलं आहेच. पण आता आयुष्यामध्ये किंवा एक समाजात आपण जेव्हा जगत असतो तेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जो आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असतो त्याविषयी काय सांगाल आपण? ते रोजचं, आता सुरुवातीला तू सांगितल्याप्रमाणे आता आपलं पाणी हलत नाही. म्हणजे आता अगदी सुरुवात छान केली की विमान असेल, दूरसंचार असेल, टेलिफोन, मोबाईल, आता तर काय म्हणजे, आणि उद्याच्या जगात जे काही घडणार ते भयंकर आहे. म्हणजे आत्ताच्या आयुष्यात जर का बघितलं तर तंत्रज्ञानाशिवाय आपण काही करू शकत नाही. कुठलीच गोष्ट आपण जवळपास करू शकत नाही. मी अॅनिमेशन घ्यायचं की आज ऍडव्हर्टिजमेंट, जाहिराती किंवा सिनेमा हे अॅनिमेशन शिवाय शक्य नाहीत. अगदी म्हणजे अॅनिमेशन करू नका असं सांगितलं जाहिरातीच्या कंपन्यांना किंवा सिनेमावाल्यांना तर कित्येक जाहिरातीच्या कंपन्या सिनेमाच्या कंपन्या बंद पडतील आणि दिवाळखोरीला लागतील. तर आपल्याला वाटेल ते करून दाखवता येतो. अशी टूथपेस्ट टेबलावर अशी वर फेकली गेलेली, कडमडत पुन्हा हातात आलेली, तर ते न्यूटन थडग्यात गोलकर फिरेल की मी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि इथे चक्क हे वरती जातात. पण 3D अॅनिमेशननी काही करतात. आता तर काय यांत्रिक माणसं मारामाऱ्या करतात आणि काय सिनेमात वाटेल ते चाललेलं असतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे हे अचाट प्रकार आहे. गेम्स, व्हिडिओ गेम्स असतील त्याची आता ऍप्लिकेशनचं प्रचंडच आहे. आणि आता जे आहे, उदाहरण मी 15-20 वर्षापूर्वी भाषण द्यायचो तर फ्लाइंग कार्सच्या विषयी बोलायचं की उडणाऱ्या मोटारी. तर लोक हसायचे मला, हे का मोटार उडू शकतात का? आता मुंबईच्या किंवा पुण्याच्या रस्त्यावरून टेक ऑफ घ्यायला जर का सुरुवात केली कर्वे रोडवरनं, पुण्याच्या किंवा मुंबईच्या लेडी जमशेदजी रोडवरनं, तर सगळं रस्ता खलासच होईल. पण हेलिकॉप्टर आहे तिथनं उडतं ना, मग मोटार आहे तिथनं उडू का शकत नाही? माझ्याकडे 6 पुस्तक आहेत. तर पूर्वी लोक हसायचे. 3 वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये फ्लाइंग कार निर्माण झाली. किंमत काही कोटी रुपये, तर फार कमी लोकांना परवडेल. पण टेक्नॉलॉजीच असं असतं की जशी वर्ष जातील तसं त्याची किंमत कमी होत जाते, ते अफोर्डेबल होत जाते आणि सोशिएबल होत जाते, ऍक्सेप्टेबल होत जाते. आणि त्यामुळे ते या शतकाच्या शेवटी तर काही विचारू नका. म्हणजे ते अपघात होणार नाही तशा मोटारी, कारण सेन्सर, काही समोर वस्तू आली तो सेन्सर ओळखेलच आणि ब्रेक आपोआपच दाबला जाईल.
ड्रायव्हर नसलेल्या मोटारी. आता भारतात अवघड आहे थोडंसं, पण अमेरिकेत वगैरे नक्कीच ते रस्ते बिस्ते जीपीएस मॅपच्या ह्यानी आपोआप ती गाडी वळेल, थांबेल, सिग्नल बघून, असं सगळं ड्रायव्हर शिवाय नुसतं कुठनं निघायचं आणि कुठे पोहोचायचं सांगितलं की ती गाडी आपोआप तिथे जाऊन पोहोचेल. अशा तऱ्हे हे जे संबंध जे चालले हे फक्त मी मोटार कारच्या बाबतीत सांगितलं. फिनान्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीत आणि हे या शतकाच्या साठी थांबावं लागणार नाही, पुढच्या 5-10 वर्षातच होणार आहे. क्रेडिट कार्ड, चेकबुक, नाणी, नोटा हे सगळं नष्ट होणार आहे. बरं. आता तर पेटीएम आलेलंच आहे, पण आता म्हणजे मी पूर्वी सांगायचं लोक हसायचे. मला मी काम केलं की माझा पगार इलेक्ट्रॉनिकल जमा होईल माझ्या मोबाईल मधल्या कम्प्युटर, मोबाईलमध्येच 0 आणि 1च्या स्वरूपात. मी काही खर्च केले की त्यातले वजा होतील आणि ज्याच्याकडे माल विकत घेतलेला मी त्याच्या अकाउंटमध्ये वाढतील. मी लोन घेतलं तरी लोनचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये जमा होतील. पण मला पैसा हा ज्या तऱ्हेने आपण वापरतो त्याची गरजच राहणार नाही. ऑफिसेस सगळी म्युझियम्स बनतील, सगळी ऑफिसेस, आणि हे त्याला शतकापर्यंत थांबले कारण टेलिवर्किंग सुरूच झालेले आता. त्यामुळे हे परिणाम जे अत्यंत दूरगामी परिणाम आहेत. शाळा, कॉलेजेस, एंटरटेनमेंट या सगळ्या आमूलाग्र बदलतील. बायो नॅनोने तर आणखी गोंधळ बराच, पण खूप वेगळ्या तऱ्हेचं. त्याचबरोबर अर्थात टेक्नॉलॉजीमुळे निर्माण होणारी बेकारी, टेक्नॉलॉजीमुळे निर्माण होणारं पोल्युशन, हा सगळा आपल्याला टेक्नॉलॉजी वापरताना आपल्याला ह्याचा विचार करून केलं पाहिजे. अगदी बरोबर सर. आणि आपला विषय तोच आहे की तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल. तर समाजात बदल चांगल्या पद्धतीने होतात आणि त्याच अगदी बरोबरीने थोडेसे वाईटही परिणाम होत आहेत. तर तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाच्या मदतीने काय बदल होत आहेत आणि होणार आहेत पुढे जाऊन. म्हणजे पूर्वी तुम्ही जे सांगत होतात भाषणामध्ये ती आता खरोखरी उतरायला लागलेले आहेत. मग अशा वेळेला तुम्ही सांगितलं की भविष्यामध्ये तंत्रज्ञान 3T मध्ये आपल्याला दिसणार आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. तर या प्रत्येक टेक्नॉलॉजीला जर आपण जाणून घ्यायला बघितलं तर काय सांगाल? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की दर 18 महिन्यांनी किंवा 24 महिन्यांनी म्हणजे कम्प्युटरची पॉवर ही डबल होईल. त्याला मोर्स लॉ म्हणतात. इंटेलचा जो चेअरमन होता त्यांनी एक नियम काढला होता की दर अमुक महिन्यांनी. त्याचं कारण असं की त्या चिपमध्ये आपण किती ट्रान्झिस्टर्स पॅक करू शकतो, त्या ट्रान्झिस्टर्सचा आकार आपण कमी कमी करत गेलो आणि ते एकाच जागेमध्ये किती जास्तीत जास्त बसवू शकतो आणि ते जोडू शकतो. मग त्यातून आपण गेट्स आणि इतर सर्किटरी निर्माण करू शकतो. असा तो सगळा प्रकार आहे. तितकी जर का जास्त आपण निर्माण केली तर तितकी मेमरी आपण अर्थातच कमी जागेत. म्हणून आता बघा ना, एवढ्या ह्याच्यात किती इतकी जीबी, इतकी एमबी, इतकी जीबी, असं पूर्वी एवढी मेमरीला केवढी जागा लागायची. तर एवढं त्याचं कारण हे आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी जे लहान होत चाललेल्या आहेत ह्याचं कारण दर इतक्या महिन्यांनी त्याचा साईज हा कमी होत चाललेला आणि ते पॉवर अर्थातच वाढत चाललेली आहे. त्याची किंमत पुन्हा कमी होत चालली आहे. किंमत, पॉवर आणि साईज ह्या तिन्ही बाबतीत जी क्रांती आहे. फक्त हा मोर्स लॉ जो आहे तो 2021 सालापर्यंत फक्त टिकेल असा गोंधळ आहे. कारण त्या ट्रान्झिस्टरचा आकार कमी कमी होत जर का ऍटमच्या आकाराच्या जवळपास झाला तर त्याच्या पुढे ते एचिंग शक्य होणार नाही. कारण एचिंग जे करतात लेझरच्या, थोडक्यात प्रकाश किरणाच्या वेव्हलेंथच्या, फिजिक्सचा संबंध आहे. इथे मी एक्सप्लेन करत बसत नाही, पण त्याला फिजिक्सच्या नियमांच्या मुळे आपल्याला एका लिमिटच्या पलीकडे त्याचा आकार कमी करणं किंवा त्याची शक्ती वाढवणं हे शक्य होणार नाहीये आयटी मध्ये. पण 2021 सालापर्यंत त्याची शक्ती इतकी प्रचंड वाढेल की एका चिपमध्ये पूर्वीच्या मेन फ्रेमच्या अनेक पटीनी पॉवरफुल असे आपल्या नखावर बसतील असे, आणि ते अशा चिप सगळीकडे असतील. म्हणजे शरीरभर आपल्याला लावलेले असतील, वेगवेगळी कार्य असतील त्यांची. आणि त्याच्यामध्ये जे काही संबंध म्हणजे त्याची इतकं भन्नाट तो प्रकार आहे. म्हणजे त्याच्यातनं सिग्नल जातील, तुम्ही कुठे ते लोकेट कराल. मुलांना उदाहरण चिप लावली तर ते चिप तुम्हाला मुलगा आपला कुठे शोधता येईल, असे इतके त्याची ऍप्लिकेशन आहेत बरं का. आणि आपल्या आज सुद्धा आपल्या अप्लायन्सेस जे असतात, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, त्यात चिप्स असतातच बरं का. सगळं मायक्रो कंट्रोल्ड असतं ते. पण उद्याच्या जगात ते म्हणजे प्रचंडच वेगळ्या तऱ्हेने ते सगळं होणार. पण 2021 नंतर मग काय, असा एक मोठा प्रश्न लोकांसमोर. तर त्यावेळेला बायो कम्प्युटर्स, नॅनो कम्प्युटर्स, क्वांटम कम्प्युटर्स ही त्याची जागा घेतील असं. आणि आयबीएम वगैरे लोकांनी आतापासून त्याचा प्रचंड रिसर्च केलेला आहे की ते जेव्हा संपेल त्यावेळी आम्ही या प्रकारचे आम्ही कम्प्युटर्स तयार करू, त्यामुळे प्रगती तशीच चालू राहील असा तो सगळा डाव आहे. आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये जी प्रगती होईल
त्याची तर अचाटच आहे म्हणजे सर मी थोडंसं तुम्हाला थांबवते. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची प्रगती तुम्ही सांगता आहातच आणि पुढच्या त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार गोडबोले साहेब. नमस्कार. आपल्याशी बोलताना फार आनंद होत आहे. थँक्यू. आता माझा असा प्रश्न आहे की भविष्य काळामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे समजू शकेल काय? कारण ते जर का तुम्हाला करता आलं तर सामाजिक बदल घडवणं हे अत्यंत सोपं होईल. आता उदाहरणार्थ आपल्याला कोणाच्या बद्दल तरी प्रेम वाटतं, पण त्याला आपल्याबद्दल प्रेम वाटतं का नाही हे आपण समजू शकत नाही. आणि त्याच्यापासून अनेक गैरसमज होतात, अनेक घोटाळे होतात आणि अनेक समाजामध्ये प्रॉब्लेम्स पण निर्माण होतात. तर ह्याबद्दल आपलं काय दृष्टिकोन आहे? वेलकम. माझा दृष्टिकोन असा आहे बरं का की खरं म्हणजे असं जर का आपल्याला दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला यायला लागलं ना, त्याच्यावर एक सिनेमा पण निघाला होता, तर खरा म्हणजे जास्त गोंधळ होईल. मग त्या मुलाला त्या मुलीच्या मनात काय आहे कळलं ना, खरं काय आहे ते, तर आणखीनच जास्त गोंधळ होईल. कित्येकांना डिप्रेशन येईल, काही विचारू नका. म्हणजे खरं म्हणजे जे लपलेलं आहे गुलदस्त्यात तेच ठीक आहे असं म्हणण्याचे पाहिजे. हा आपला विनोदाचा भाग झाला. पण सायन्सचा विचार केला तर सध्या जे विचार चालू आहेत ते कुठल्या डायरेक्शनने ते सांगतो. आपल्या मनामध्ये जेव्हा विचार येतात तेव्हा भीती, राग, लोभ, प्रेम हे जे सगळ्या भावना त्या अल्टिमेटली आपल्या ब्रेन मधल्या वेव्स मध्ये ट्रान्सलेट होतात. तर ब्रेन मधले जे इलेक्ट्रिक करंट्स जे आहेत, आता सध्याचं असं आहे की हे आपल्याला वेगवेगळ्या भावना येत असताना हे कुठल्या तरीचे पॅटर्न्स येतात आपल्या ब्रेनमध्ये, हे मोजणं आणि त्याच्यावर त्याला कुठली भावना. समजा आपल्याला डार्क रूम मध्ये ठेवलेलं आहे एखाद्या माणसाला आणि त्याच्या बेंदूतल्या समजा वेव्स आपण कॅप्चर केल्या आणि आपल्याला पूर्वी माहित असेल की भीती असेल तर अशा वेव्स येतात, राग असेल तर अशा येतात. त्याचा स्टडी आपल्याला माहिती आहे. एकच पॅटर्न नसतो त्यात आणि वेगळ्या माणसांचे वेगळे असतात, पुन्हा वेगवेगळ्या कल्चरमधले वेगळे असतात. पण त्याच्यातनं एक काहीतरी ढोबळमानाने एक रूल काढता आला आणि एखादा आपण पॅटर्न जर का फीड केला तर त्याला आपल्याला कळू शकेल की त्या माणसाला राग आलेला आहे, त्याला न बघता सुद्धा असं आपल्याला प्रेडिक्ट करते. अशी एक हे आपल्याला ओळखता येईल त्याच्या मनातल्या भावना. हे मी नगरकरांना सांगू इच्छितो की आपल्याला त्याच्या भावना. आता त्या इलेक्ट्रिक जर का हे माझ्या टेलिकम्युनिकेशनच्या द्वारा माझ्या चिपवरती ट्रान्सफर करता आल्या आणि त्या चिपवरती ते अॅनालाइज करून मला कळलं की ह्याला राग आलेला आहे, तर मला दुसऱ्याच्या मनातल्या भावना कळू शकतात. हे फार अशक्य गोष्ट असं मला वाटत नाही या शतकाच्या शेवटी. पण त्याचा चांगले पण उपयोग कसं झालं हे मी जाता पण सांगतो. बायोनिक्स नावाचा एक प्रकार आहे. बरं. म्हणजे पॅरालिसिस झालेला असताना आपल्याला हात उचलावसा वाटतो पण हात उचलता येत नाही. आपल्याला नेहमी आपण हात उचलतो तेव्हा मेंदूत असा हात उचलण्याचा विचार येतो. मग तो विचार आल्यानंतर त्या विचारामुळे मेंदूत मग त्या नर्व्स बनतात. म्हणजे संबंध नर्व्स दोन प्रकारचे असतात आणि त्या एका ह्याच्यातून ते मसलला वर उचलण्याकरता अर्थात संदेश पोहोचवला जातो आपलं मसल. तर हा संदेश जात नाही पॅरालिसिस झालेला असताना. तर आता चिप मध्ये मला हात उचलायचा असं जर काही इच्छा जरी झाली तर चिप मध्ये अॅनालाइज करून त्या वेव्ह बघायला सांगितलं त्याप्रमाणे त्या जे सिग्नल्स आहेत, वेव्ह सिग्नल्स म्हणू आपण त्याला, त्या सिग्नल्स वरनं अॅनालाइज करून त्याला कळलं की ह्याला हात उचलायचा आहे असं त्याला जरी कळलं त्या मेंदूला तरी ती चिप आपोआप एक सिग्नल निर्माण करते, त्या मसलपर्यंत पोहोचवते आणि हात आपला उचलला जातो. हे प्रयोग इंग्लंडमध्ये यशस्वी झालेले आहेत. आता काय आहे की आज सगळे बाल्यावस्थेत हे आहेत प्रयोग आहेत. या अजूनही 10-20 वर्षांनी प्रचंड होईल. या शतकाच्या शेवटी तर म्हणजे काही मला तर म्हणजे आपण काही जिवंत नसू पण भयंकर काय काय होणार आहे. तर हे सहज जाता बायोनिक्सचा म्हणजे हा प्रश्न फार चांगला विचारला. कारण बेसिकली दुसऱ्याच्या मनातलं ओळखू येणं हा जो सगळा प्रकार आहे तो फार महत्वाचा आहे. पण त्यांनी गैरसमज टाळता येईल असं मला वाटतं. माझ्यामध्ये गैरसमज होतील सुद्धा की तो आपला द्वेष करते ती मुलगी आपल्याला असंही कळू शकेल. पण त्याचं म्हणणं बरोबर आहे. करते असं वाटत असेल तर आपण तिच्याकडे न फिरकता दुसऱ्या मुलीकडे कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की हा जो बदल होऊ शकेल तंत्रज्ञानामुळे तो सकारात्मक पद्धतीने आपण घेतला पाहिजे. बाकी दुसरी बाजू नको, नाही का? त्यांच्यावर सोपवूया आपण. याच विषयी आणखीन जाणून घेऊया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. मी खरं तर एक्साइट झाले आपल्याशी संवाद साधायला म्हणून.
मी स्वतः शैक्षणिक सामाजिक समुपदेशक आहे. बरं. माझे 3 प्रश्न आहेत सर आपल्याला. हो. पहिला प्रश्न असा आहे सर की तथाकथित पांढरपेशा आणि सुशिक्षित समाजामध्ये तंत्रज्ञानाबद्दल माहिती आणि जनजागृती खूप चांगली असते. हो. त्या उलट जो उपेक्षित उद्दिष्ट गट आहे समाजातला, हो, हो, फॉर हो. एक्झाम्पल आदिवासी म्हणा अगदी, किंवा अगदी, झोपडपट्टीवासीय म्हणा, हो, यामध्ये हो. तंत्रज्ञानाची जनजागृती कधी कधी अर्धवट झालेली असते. त्यामुळे हो, हो. त्यांना त्याचा लाभ कधी कधी उठवता येत नाही. हो, तर हो. या लोकांमध्ये सामाजिक बदल करण्याच्या दृष्टीने सकारात्मकपणे आपण काय सांगाल, काय गायडन्स कराल? दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे मला की प्रत्येक जण तंत्रज्ञान शिक्षण घेण्याच्या मागे अधिक पद्धतीने लागलेला आहे की ज्या योगे भौतिक सुखी आणि एक चांगले करिअर घडू शकेल. हो. पण यामध्ये सुद्धा सॅच्युरेशन होऊन पुढे हो, हो, भविष्यात स्पर्धा होऊन काही धोका निर्माण होऊ शकतो का हो, करिअरच्या हो, दृष्टीने? हा दुसरा प्रश्न. हो, हो, हो. आणि तिसरं सर मला असं विचारायचं आहे की तंत्रज्ञानाचे लाभ आपण घेतच आहोत अधिक चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्यानंतर, पण भविष्यामध्ये याचा काही साईड इफेक्ट होऊन आयुष्यमानावर परिणाम होऊ शकतो का, कसा, त्या दृष्टीने काय काळजी घ्यावी? धन्यवाद अच्युतजी. छान छान, फार धन्यवाद. सुंदर खूप प्रश्न छान विचारले वेगळे तुम्ही. प्रश्न त्यांनी हो, हो. विचारले. पहिला प्रश्न पहिला त्यांचा- असा होता की सुशिक्षित तर समाजामध्ये हा, गरिबांपर्यंत असं जो- हा प्रश्न अतिशय चांगला आहे. पहिली गोष्ट, माझ्या मते आपल्या समाजात खूप विषमता आहे. आणि काय झालेलं आहे की झोपडपट्टीपर्यंत मोबाईल पोहोचलेला आहे. त्यांना वाटतं मोबाईल मध्ये तंत्रज्ञान, बरं का, व्हॉट्सअप करता आलं म्हणजे तंत्रज्ञान झालं, असं एक त्यांना वाटतं. तर तसं काही नाहीये. त्याच्या तंत्रज्ञानामध्ये खूप मोठं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तंत्रज्ञान नाही, तर बायोटेक्नॉलॉजी, नॅनो आहे आणि इतर सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, अनेक गोष्टी आहेत. आज लोकांना आयटी म्हणजे सगळं वाटतंय, कारण त्यात नोकऱ्या आहेत, त्यात अमेरिकेत जायला मिळतं म्हणून ते वेड आहे माझ्यावर. पण त्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाची कल्पना आहे, तुम्ही म्हणता बरोबर आहे, तंत्रज्ञानाची कल्पना त्याच्यामध्ये डिमिस्टिफाय केलं पाहिजे. म्हणजे काय, त्याचं खरं शिक्षण दिलं पाहिजे की कसं चालतं, त्याला कुतूहल जागा केलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे चांगले हे असं चालतं, त्यांना जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे ते शिकण्याकरता. पण मला असं वाटतं आपल्या शिक्षण पद्धतीतच पहिल्यांदा बदल बदल घडणं केला आवश्यक पाहिजे. आहे. आपण शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, जो आपण कमी करतो आज, तो खर्च जास्त वाढवला पाहिजे. आणि आपल्या शिक्षणामध्ये एका बाजूला खूप मोठमोठे असे प्रायव्हेट शिक्षणाचे हे आहेत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला तेवढ्या सोयी आपण केलेल्या नाही. आता आजच म्हणजे आता वर्ल्ड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन डे येतात, त्या अनुषंगाने सांगतो की सोशल चेंज जो आहे, आणि म्हणून हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो की सोशल चेंज टेक्नॉलॉजीने कसा घडवता येईल. तर टेक्नॉलॉजी, तुम्ही कोणाकडे फक्त टेक्नॉलॉजीचा प्रश्न विचारला, मी म्हणेन विज्ञानाचं, साधं विज्ञानाचं, गणिताचं, विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं, या सगळ्याचं शिक्षण. आणि तेवढंच काय, इतरही कलांचं का नाही, या सगळ्यांचं शिक्षण आपण या तंत्रज्ञानाचा वापर करून देऊ शकतो की. आज उदाहरणार्थ माझ्या ओळखीचे अनेक संगीतकार आहेत, ते अमेरिकेत शिष्याने शिकवतात, ते स्काईप वरनं वगैरे. तर आता इथे आपल्याला ई लर्निंग हा जो प्रकार आहे, पण ई लर्निंग करता मग कम्प्युटर पाहिजे, ते स्वस्त पाहिजे. आता हे जर का एवढे स्वस्त होत चाललेले आहेत, तर प्रत्येकाला शिक्षणाकरता जर का कम्प्युटर, त्याच्यावरती ई लर्निंगचे काही सॉफ्टवेअर असतात. आज फिजिक्सचे एक्सपेरिमेंट जे ते सगळे सिम्युलेट, केमिस्ट्रीचे सिम्युलेट करता येतात. आपल्याला प्रत्यक्ष ब्युरेट पिपेट घेऊन ते ऍसिड टाकणं, हात भाजण्यावर करण्याची गरज नसते. तर हे सगळ्याचे एक्सपेरिमेंट सुद्धा असतील, सेल्फ लर्निंगचे कोर्सेस असतील, असे सगळे टॅबलेट्स जर का तयार केले, ते दिले आणि एक्सपर्ट्सच्या बरोबर त्यांचं कम्युनिकेशन जर का साधलं वारंवार, तर आपल्याला तेवढ्या मोठ्या शिक्षकांची पण गरज भासणार नाही. असं सगळं म्हणजे हा जो सगळा शिक्षणाचा जो ढाचा आहे, त्याचा बदल टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा करायचा, हेल्थ केअर मध्ये कसा आपल्याला बदल करता येईल. आज खेडेगावात हार्ट अटॅक आला तर मरणाशिवाय गत्यंतर नसतं, कारण फक्त मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्या हार्ट सर्जरीज होऊ शकतात वगैरे असं. आता जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होऊ शकतात, पण तिथे जर का हार्ट पहिल्यांदा जर का एक्झामिनेशन करण्याकरता तिथे सेंटर्स आज सुद्धा आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर, पीएचसी म्हणतो, पण तिथे इक्विपमेंट पाहिजे तेवढे नाही, त्यामुळे नर्सेस, डॉक्टर्स जायला तयार नाहीत तिकडे. तर इक्विपमेंट, डॉक्टर्स असं करून आपण जर का ते पीएचसीज केली, ती सगळी कनेक्ट केली जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याचे अनेक सेंटर्स मोठ्या मेट्रोपॉलिटन ह्याच्यात कनेक्ट केली, आणि त्या अगदी सर्वात खालच्या ठिकाणी त्यांनी जीभ दाखवली, तर नर्सनी ती जीभ बघितल्यानंतर ती एमएस किंवा एमडी किंवा एमआरसीपीला बघता येते तिकडे, तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे. तिने स्टेथोस्कोप होऊन लावला छातीवरती, त्याचे ठोके दुसरीकडे ऐकू जातात. मग डॉक्टर तिथे पोहोचत नसेल तर त्याची तपासणी रिमोटली होऊ शकते. तर मला काय वाटतं की हा जो सगळा भाग आहे, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करणं, एज्युकेशन, हेल्थ केअर आणि वीज, पाणी, रस्ते, टॉयलेट, स्वस्त घरं, यासाठी जर का सगळ्यांसाठी केला
तर फार मोठा एक क्रांती घडेल. मला असं वाटतं ते करायला पाहिजे. युनायटेड नेशन्सची तीच ध्येय होती, म्हणजे की सामाजिक बदल म्हणजे काय, शेवटी सर्वांसाठी करणं. तर टेक्नॉलॉजी म्हणजे नुसतं काही वरच्या 10-15% पैसे मिळवायचे, गाड्या उडवायच्या असं नाही. हा बदल झाला पाहिजे असं मला वाटतं. अगदी अगदी. दुसरा त्यांचा प्रश्न असा होता की तंत्रज्ञानाचं शिक्षण आजकाल घेतलं जातं का तर करिअर होतंय किंवा इतर भौतिक सोयी सुविधा आपल्याला मिळत आहेत, पण मग कालांतराने किंवा काही कालावधीनंतर या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी सॅच्युरेशन येण्याची शक्यता आहे. आणि काय असतं की सॅच्युरेशन, त्याला आपण स्कोप म्हणतो, शब्द म्हणूनच आवडत नाही. लोक म्हणतात अभि केमिकल इंजिनिअरिंग स्कोप आहे, अभि IT इंजिनिअरिंग स्कोप आहे. स्कोप म्हणजे जिथे पैसा जास्त, बाकी त्याला फार अर्थ नसतो. तर असं तर प्रत्येक फिरत राहा. सध्या ITच्या सीट्स रिकाम्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये लोक घेताना खूपच मोठी चालणी आहे. काही ठिकाणी घेऊन स्वतः लांबवत आहेत त्यांचे जॉईनिंग डेट्स. बरेच गोंधळ चालले. हे वरती खाली होत जातात. पुन्हा काही वर्षांनी पुन्हा ITला बूम येईल, पुन्हा काही. तर असं ते, त्यामुळे पण ओव्हरऑल टेक्नॉलॉजीला डिमांड ही वाढत जाईल, कळलं की नाही. त्यामुळे त्याला सॅच्युरेशन एका फील्डला येऊ शकेल, पण पूर्ण टेक्नॉलॉजीच आता सॅच्युरेट झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी नुसतंच इतिहास आणि कला शिकावी असं काय होईल असं मला वाटत नाही. बाय द वे, ज्याला इतिहासाची आवड आहे, ज्याला कलेची आवड आहे, ज्याला गाण्याची आवड आहे, त्यांनी तंत्रज्ञानाच्या मागे न लागता ते शिकावं असं ठाम मताचा मी आहे. कारण इतिहास आणि कला कमी मी मुळीच मानत नाही. आजकाल सगळे तंत्रज्ञान, त्याच इंजिनियर, डॉक्टर, GRE, अमेरिका हे फार चाललेलं आहे. माझ्या मते मनुष्याचा सर्वांगीण विकास हा फार महत्वाचा. मी कलांना तेवढंच की त्यापेक्षा जास्त महत्व देतो, हे मी नमूद करू इच्छितो. पण स्कोपचाच विचार केला तर हे सारखं वर खाली होत राहील. पण टेक्नॉलॉजीला कधी मरण येईल अशा तऱ्हे, असं टोटल टेक्नॉलॉजी असं एखादा कमी होईल, मग BTला वाढेल, BT कमी होईल, NT नॅनो टेक्नॉलॉजी वाढेल, असं ते सगळं बदलत जाईल असं मला कुठेतरी. आपण असं म्हणू शकतो की आपलं आयुष्यच या टेक्नॉलॉजीने सामावलेलं आहे, त्यामुळे त्याला काही मरण येणार नाहीये. फक्त या ना त्या कारणाने आपण तंत्रज्ञानाचा वापर करत राहू, नाही का. बरोबर. त्यांचा तिसरा प्रश्न हाच अनुषंगाने होता की आपण लाभ घेतो आहोत, पण त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत. मगाशी सांगितले तसे 3 मला मेजर टेक्नॉलॉजीमध्ये दुष्परिणाम हे दिसतात. एक दुष्परिणाम हा जॉब्सचा आहे. जशी टेक्नॉलॉजी वाढेल तसे आपले जॉब्स कदाचित कमी होत जातील, होतीलच असं नाही बरं का. म्हणजे जसं कम्प्युटर वाढल्यानंतर जॉब्स कमी होतील असं वाटलं होतं. रिफ्किन नावाच्या माणसाने एंड ऑफ वर्क नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि लोकांना वाटलं अरे बापरे, आता कम्प्युटर आल्याने सगळे पूर्ण ऑटोमेशन सगळे जॉब जातील. तसं झालं नाही. 1997 साली त्याने ते पुस्तक लिहिलं होतं. पण आता मात्र ऑटोमेशननी जॉब्स बऱ्यापैकी जात आहेत असं दिसतंय. आणि ते जात आहेत म्हणजे काय, दुसऱ्यांना जॉब मिळतच नाहीयेत का, ते मिळत आहेत, पण त्या जॉबचं स्वरूप खालावत चाललेलं आहे. जॉब मधली अस्थिरता वाढलेली आहे. जॉब्स मधले पगार फार वाढत नाही आहेत, कामाचे तास वाढत चाललेत अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात. आणि जॉबचं म्हणजे मॅकडोनल्डमध्ये कुठेतरी बर्गर देतोय, म्हणजे त्याला काउंटरवरचा मनुष्य, कुरिअरचं, अशा तरी जॉब निर्माण होतील. पण ज्याला हाय स्किल किंवा हाय सॅलरीचे किंवा हाय स्थिर जॉब म्हणू आपण, ते कमी कमी होत चाललेत. आज 92 ते 93% आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. तर टेक्नॉलॉजीचा परिणाम हा जॉब, एक तर जॉबची कमी होणं किंवा ऑफिशियली अनएम्प्लॉयमेंट वाढली असं जरी दिसलं नाही तरी जॉबचं नेचर बदलणं, तो खालावत जाणं एक. दुसरं म्हणजे पोल्युशन. आणि जॉबचं सहज सांगतो, आपला GDP जेव्हा 7.5% वाढला गेल्या काही दशकांमध्ये, तेव्हा एम्प्लॉयमेंट 1.7% वाढली. हा महत्वाचा भाग आहे. हा आता दुसरा पोल्युशनचा भाग आहे की अगदी आपण गांधींचं वापरलं चरखा, तर चरख्याने आपण समजा सूतकताई केली तर त्याला एनर्जी आपण वापरली नाही, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही. तेच आपण खूप टेक्नॉलॉजी वापरली, ते एनर्जी वापरतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार करतो. हे 2 टोक आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी नावाचा एक प्रकार होता, म्हणजे स्मॉल इज ब्युटिफुल नावाचं शोमॅकरने उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे. तर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आपण न वापरता प्रचंड मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी जर का वापरली तर त्याचा संबंध म्हणजे जंगलं तोडणं, कळलं की नाही. आणि ह्या सगळ्या भागातनं नद्या पोल्यूट करणं केमिकल्सनी, त्यामुळे एकंदर पोल्युशनवरती खूप परिणाम होईल टेक्नॉलॉजीमुळे. हा दुसरा. तिसरा म्हणजे वॉरफेअर अँड व्हायलन्स. अनफॉर्च्युनेटली मगाशी सांगितलं तसं टेक्नॉलॉजीनी फक्त आपण सुखर आयुष्य करत नाही आहोत, तर आपण युद्ध वाढवतोय, रणगाडे जास्तीत जास्त आक्रमक कसे तयार करता येतील. म्हणजे आता तर विमान पायलट शिवाय विमान जाऊन बॉम्बिंग करतं, म्हणजे आमचं काही नुकसान नाही, फक्त शत्रूचंच नुकसान व्हावं. केमिकल गॅसेस, केमिकल, हा ही जी टेक्नॉलॉजी आहे हे अकराळ विकराळ स्वरूप आहे. तर हे असे 3 फार मोठे टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम आहेत. बाकी सोबत येतात बघा, सोशल मीडियाच्या विषयी ऍडिक्शन वाढणं,
हे तर आणखीन आहेतच, पण ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्याच्यावर आतापासून चिकार मोठ्या प्रमाणात डिबेट्स झाल्या पाहिजेत आणि आपल्याला नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे, पण तो विकास साधताना आपण आपलं भान ठेवलं पाहिजे, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. प्रसाद आरोस्कर आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार. हा, सर्वप्रथम अच्युत गोडवेल सर, मी तुमचा मोठा फॅन आहे. तुमची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. मला असा प्रश्न आहे, मी 30 ते 40 वयोगटातला आहे आणि मी IT मध्येच काम करतो. मला कधी कधी एक प्रश्न पडतो की गोष्टी ज्या झपाट्याने बदलत आहे, तर भारतासारखा देश, आर वी रिअली रेडी फॉर दिस चेंज? कारण का बाकी बरेच समाज घटक अजून स्टील स्ट्रगलिंग विथ हाऊ टू यूज लेट ऑन देअर कोल, असे बरेच समाज घटक आपल्याकडे आहेत. एक. आणि दुसरा प्रश्न हा आहे की आमचा वयोगट आहे 30 ते 40च्या मधला, म्हणजे आम्ही पूर्वीचा जमाना पण बघितलाय जेव्हा बैलगाड्या होत्या, आणि गोष्टी आता 20-30 वर्षात एकदम बदलतील. म्हणजे आम्ही जेव्हा 60-70 मध्ये असू तेव्हा आम्हाला एकदमच विचित्र वातावरण किंवा मोठा बदल जाणवेल का? हो, प्रश्न फारच खरंच चांगला आहे. हे मात्र खरं आहे की तुम्ही 60 वर्षाचा व्हाल तर यू बी रेडी फॉर अ ग्रेट शॉक, कारण गोष्टी अत्यंत वेगाने घडतात. एक सहज उदाहरण द्यायचं झालं म्हणजे की गेल्या, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे संबंध माणसाचा इतिहास जो आहे तो 1 लाख वर्षाचा आहे. कित्येक दशसहस्त्रक शेती होती, पण त्यात बदल काही घडला नाही. मग काही शतक इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली, औद्योगिक क्रांती, त्यात जो बदल घडला तो या कित्येक दशसहस्त्रकांच्या शेतीच्या काळापेक्षा अनेक पटीने जास्त होता काही शतकात. आणि आता आधुनिक सेवा ज्याला म्हणता येईल, IT, बँकिंग वगैरे आधुनिक, ते 1960 सालापासून सुरू झालं. काही दशकांमध्ये जो बदल घडला किंवा प्रगती झाली ती काही शतकांपेक्षा अनेक पटीने, ती शतकांमधली अनेक पटीने शेती दशसहस्त्रकांच्या, आणि इतका वेग, आम्ही मॅथमॅटिक्समध्ये d2y/dx2 म्हणतो, वेग हा प्रचंडच मोठा वेगाने वाढतो, वेगाचा वेग वगैरे. आता गेल्या 10 वर्षात जी काही प्रगती झाली आपण टेक्नॉलॉजिकली, ती संपूर्ण माणसाच्या इतिहासात झाली नव्हती, एवढी प्रगती झाली. परत काही माणूस जास्त हुशार झाला असं नाही, आपण खांद्यावर उभे असतो पूर्वजांच्या, न्यूटन म्हणला होता तसं. पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की पुढच्या काळामध्ये, पुढच्या आता सांगितलं फायनान्शियल चेक, बँक नोटा, क्रेडिट कार्ड, हेच 5-10 वर्षात नष्ट होईल. अजून 60 वर्ष तुम्ही अजून 30-40 वर्षाची गोष्ट करताय, तोपर्यंत खरोखरच जग प्रचंड बदललेलं असेल असं मला वाटतं. या शतकाच्या शेवटी तर आपल्याला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी घडणार. म्हणजे लॉन्जेटिव्हिटी आहे, म्हणजे आपलं आयुष्यमान जे आहे तेच मुळी ऍव्हरेज हे साधारण काही शतकांमध्ये, काही या शतकात शेवटी बरंच वाढलेलं असेल, पण काही शतकांमध्ये किती वाढलेलं असेल ह्याच्यावरती जी काय चर्चा आहे सायंटिस्टमध्ये, एका सायंटिस्टने, मोठ्या अमेरिकन युनिव्हर्सिटीनी एका सायंटिस्टने सांगितलं, मला विश्वास बसत नाही अजूनही, इथे बोलताना मला भीती वाटते, एका सायंटिस्टने सांगितलं आपलं आयुष्य 1400 वर्षाचं असेल. बापरे. 1400 वर्ष काय लोक करणार कोणाला माहिती, पण 200, 300, 400 वगैरे असं तर आरामात लोक होणार. थोडक्यात बदल हा प्रचंड मोठा घडेल. पहिला प्रश्न फार चांगला होता की आपण तयार आहोत का. मला असं वाटतं तयार आहोत का, ह्याला उत्तर असं आहे की आपला उच्च वर्ग जो आहे ना, जो ज्याचं तोंड अमेरिकेकडे आहे, किंवा जो इंजिनियर झालेला आहे, जो उच्च शिक्षित आहे, IT मध्ये आहेत, तर ते तयार आहेत. पण आपला पूर्ण समाज तयार आहे का, हा प्रश्न जर का असेल तो प्रश्न चांगला आहे. तर आपला पूर्ण समाज तयार नाही. तो सुपरफिशियल नुसतं मोबाईल आलाय, व्हॉट्सअप वापरतो, पण अजूनही तंत्रज्ञानाशी निगडीत, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे बेसिक फंडामेंटल गोष्टी जोपर्यंत आपण बदलत नाही, म्हणजे शिक्षण, आरोग्य, कळलं की नाही, लोकांच्या जीवनाशी निगडीत अशा गोष्टी जोपर्यंत आपण बदलत नाही या तंत्रज्ञानामुळे, तर तोपर्यंत वरवरच राहील. त्यामुळे उलटी विषमता वाढत जाईल असं मला वाटतं. तर आपण या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम सर्वांना चांगलं शिक्षण, आरोग्य कसं मिळेल, स्वस्त चांगली घरं कशी मिळतील, रिसर्च आपण असं का नाही करत, स्वस्त टिकाऊ घरं व्हावीत, आपण सगळं रिसर्च मल्टी स्टोरी बिल्डिंग कशा व्हाव्यात हाच रिसर्च कशाला पाहिजे, किंवा मल्टी स्टोरी असतील तरी सुद्धा त्या टिकाऊ कमीत कमी खर्चात कशा बनवता येतील, सगळ्या खेड्यापाड्याला टॉयलेट सगळ्यात कमी खर्चात कशा बनवता येतील, हा ह्याच्यावरती रिसर्च करायला कित्येक कोटी खर्च करायला आपल्याला खरं संस्था पाहिजेत की ज्या झाल्या की प्रत्येक घरात टॉयलेट बसतील पुढच्या 2 वर्षात. तर मला तर डायरेक्शनच पुढे सोशली ओरिएंटेड पाहिजे आपली टेक्नॉलॉजीची. त्याच्याऐवजी नफा कुठे मिळेल असं, मग कॉस्मेटिक्स, मग कुठे आणखी भयंकर हाय फ्लाइंग मोटार गाड्या
आणि शीतपेय आणि असं जे सगळं चाललेलं आहे चंगळवादी सगळं, ते मला मान्य नाही. मला असं वाटतं म्हणून या दिवशी हे नमूद करणं अगदी गरज आहे. कारण हा दिवस आहे युनायटेड नेशन्सचे जी डेव्हलपमेंटची गोल्स आहे ती किती आपल्या हे झालेले हे मोजण्याचा दिवस आहे हा. तर मला असं वाटतं या दिवशी आपण नमूद केलं पाहिजे की आपले संबंध टेक्नॉलॉजीचा वापर हा सर्वसामान्यांना सुखकर आयुष्य जगण्याकरता आपण कसं करू. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वाढवलं पाहिजे. त्याच्याऐवजी भल्या मोठमोठ्या रस्त्याची रुंदी किती, त्या मोटारी किती, त्या मोटारच्या टपावर दुसरी मोटार जाण्याची पाळी आली आता. आपण पादचाऱ्यांकडे बघताना त्यांचीच कधी चुकलं असं बघत मोटारी चालवतो. तर मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सुलभ करणं, त्याकरता रेल्वे असतील, बसेस असतील, इथे आपला रिसर्च झाला पाहिजे. स्वस्त कशा करता येतील, वाढवता कशा येतील. तर मला असं वाटतं सगळं डायरेक्शनच आपली बदलली पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञानाची आपण असं म्हणू शकतो की एक उच्च शिक्षित वर्गाच्या दिशेने हा वापर जास्त आहे, पण अगदी समाजातला प्रत्येक घटक याचा अगदी सुलभतेने वापर करू शकेल आणि त्याचं जीवन सुखकर होईल, हा महत्वाचा आहे, नाही का सर? याविषयी तुम्ही सांगता आहातच, पण आपण सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अतुल कहाते यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल याविषयी अच्युत सरांकडून आम्ही जाणून घेतोच आहोत. आपण काय सांगाल की समाजात बदल होत आहेत, पण त्याविषयी आणखीन काय सांगाल? हो, अच्युत सरांनी अर्थातच याविषयीचं विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. मी फक्त एक मुद्दा घेऊन त्याविषयी बोलीन. तो म्हणजे अलीकडच्या काळातली जी सोशल मीडियावरची सगळी चळवळ एका बाजूला चालू आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर निर्माण झालेले दुसरे प्रश्न जे आहेत, तर ते तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मला खूप महत्वाचे वाटतात. म्हणजे सोशल मीडियाचे साधारण आपण वेगवेगळे भाग पाडले तर त्यातला जो चांगला किंवा सकारात्मक भाग आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही चळवळी बघायला मिळतात किंवा त्या चळवळींना सोशल मीडियामधून मिळणारं पाठबळ आणि त्यामुळे त्या चळवळी वाढणं, सामाजिक खूप वेगवेगळे प्रकल्प राबवले जाणं, अशा खूप सकारात्मक गोष्टी घडताना ते दिसतात. दुसरा भाग म्हणजे सोशल मीडियाचा वापर अलीकडे वेगवेगळ्या कंपन्या खूप चतुरस्त्रपणे करतात. म्हणजे ज्याला आपण ग्राहक सेवा किंवा कस्टमर सर्व्हिस विभाग म्हणतो, तर असा विभाग आताच्या काळामध्ये कॉल सेंटर वगैरेनी चालवला जातो. तर त्याच्याऐवजी बऱ्याच कंपन्या आता तो सोशल मीडियाच्या मार्फत चालवतात. म्हणजे एखाद्या उत्पादनाबद्दल तक्रार असेल किंवा त्याला ग्राहक सेवा हवी असेल, तर त्यांनी कुठल्या तरी कॉल सेंटरच्या नंबरवर फोन करायच्या ऐवजी त्या कंपनीच्या फेसबुक पेजवर एखादा पोस्ट टाकणं किंवा त्या कंपनीच्या ट्विटरच्या हँडलवर ट्विट करणं आणि लगेच त्याला प्रतिसाद मिळणं, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. याचं कारण त्वरित एकतर प्रतिसाद मिळतो आणि कंपनीला त्याच्या खर्चामध्ये खूप बचत करता येते आणि अनेक कंपन्या असं करायला लागलेल्या आहेत. म्हणजे व्यावसायिक दृष्टीने सुद्धा त्याचं महत्व आहे. आणि तिसरं म्हणजे मला वाटतं की वैयक्तिक पातळीवर लोकांना व्यक्त होण्यासाठी पूर्वी असं काही माध्यम नसायचं आणि ते आता जागतिक पातळीवर अगदी सहजपणे उपलब्ध झालेले हा त्यातला सकारात्मक भाग आहे. पण त्याच्याच जोडीला सोशल मीडियाचा जो गैरवापर चालू आहे, त्याच्यावर अक्षरशः धुमाकूळ घातल्यासारख्या भाषेमध्ये खूप लोक चित्रविचित्र काहीतरी लिहितात, इतर लोकांचा मान राखत नाहीत, कुठल्याही विषयावर आपण अधिकारवाणीने बोलू शकतो अशा थाटामध्ये बोलतात आणि एकूणच त्याच्या ऍडिक्शन सारखा जो प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो सुद्धा तितकाच घातक आहे. तर आधुनिक काळामध्ये मला वाटतं या दोन्ही बाजू तपासून प्रत्येकाने आपल्याला काय योग्य आहे आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे हे निवडून या सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, असं मला आवर्जून सांगावं वाटतं. खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभाग घेतलात त्याबद्दल. त्यांनी म्हणजे तुम्ही सुद्धा तेच सांगितलं आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की तंत्रज्ञानाचा वापर अर्थात करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आपलं भान नक्कीच जागृत करायला पाहिजे आणि त्यांनी सोशल मीडियाचं उदाहरण दिलेलं आहे. भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढणार आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहेच आणि त्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयी तुम्ही माहिती दिलीच. बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी हे सुद्धा एक तंत्रज्ञानाची रूप आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्याविषयी सर काय सांगा? त्याच्या अगोदर मी फक्त सोशल मीडियाचं एक ऍड करीन. मग आता सायकॉलॉजीमध्ये, सायकायट्रीमध्ये सध्या फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर असं FAD असं नावाचं चक्क विकार ऍड झालेला आहे.
बरं. म्हणजे माझं असं दारूचं व्यसन लागतं, चरसचं व्यसन लागतं, ते जर का सुटल्यानंतर माझे हातपाय कसे मी कापतात, मला डिप्रेशन येतं, मी एरझारा घालतो, मला सुचत नाही, मला झोप येत नाही. तसं हे मी आश्चर्य वाटेल. आणि अमेरिकेत काय सगळं जगभर असे अनेक प्रयोग केल्यानंतर सायकॅट्रिक असोसिएशनने हे जाहीर केलं. मग 3 दिवस किंवा काही त्यांचा ठराविक पिरियड आहे, मुलांना त्याचे प्रयोग केले, मोबाईल लॅपटॉप सगळं त्यांच्यापासून काढून घेतलं की नो व्हॉट्सअप, नो फेसबुक, नो कम्युनिकेशन, नथिंग. त्या मुलांनी हीच लक्षणं दाखवायला सुरुवात केली. हातपाय कापणं, झोप नेणं, अस्वस्थ होणं, डिप्रेशन होणं, आत्महत्येचे विचार येणं वगैरे. मग त्यांनी तो ऍड केलेला आहे. म्हणजे मला म्हणायचं असं की हे सगळं दर 2-2 मिनिटांनी व्हॉट्सअपवर हे करणं, मला लाईक्स किती आले, ह्याला 102 10 आले, मला 5 आले, त्यामुळे तो जास्त चांगला, मी वाईट, स्वतःचं आत्मपरीक्षण त्याप्रमाणे करणं, स्वतःला लाईक्स कमी आले की स्वतःला कमी समजणं, ते वाढवण्याकरता प्रयत्न करणं, स्वतःचे सातत्याने फोटो काढून टाकणं, हे एक अतिशय वाईट आणि ते रसातळाला जातं. हे प्रेक्षकांना मी एकदा आवर्जून सांगतो की त्याच्यापासून दूर राहा. कारण जो सातत्याने व्हॉट्सअप बघतो, सातत्याने फोटो टाकतो, सातत्याने लाईक्स किती ते बघतो, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या स्वतःच्या आत्मविश्वासावरती. तर मला असं वाटतं हे जपून करावं, एवढं मी अगदी विनंती, कळकळीची विनंती करेन. बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूपच हे घडलं आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट साधारण 2003 साली संपणार होता. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे जेनेटिक सिक्वेन्सचा अभ्यास करणं. आपल्या शरीरामध्ये 40,000 महत्वाचे जीन्स असतात, त्याचा संबंध सिक्वेन्स म्हणजे आपलं आयुष्यच मुळे जसं काही त्या सिक्वेन्सनी घडत असतं. म्हणजे प्री डिटर्मिन्ड असतं असं नाही, पण एका ठराविक वयात मूल रांगायला लागतं, ठराविक वयात ते चालायला लागतं, बोलायला लागतं, आणि ते अगदी उलट्या बाजूला ठराविक वयात केस पांढरे होतात, ठराविक वयात तुम्ही वागता, ठराविक वयात तुमचं रिंकल्स पडतात. म्हणजे जसं की तुमचा जेनेटिक प्रोग्राम इव्हॉल्व्ह होऊन तो एक्झिक्यूट होत असतो. तर हे काय सिक्वेन्स आहे हा, आणि जेनेटिक हा सगळा अंडरस्टँड करणं आहे, हा जो प्रोजेक्ट होता. तर 2003 साली तो संपणार होता, तो 2000 सालीच संपला. क्लिंटनने जाहीर केलं, मी होतो अमेरिकेत त्यावेळेला, आणि अगदी जल्लोषात जाहीर केलं की आम्हाला 2003 साली संपणार होता प्रोजेक्ट, तो 2000 सालीच संपला. आणि त्याचं कारण कम्प्युटर सिम्युलेशन. पुन्हा आयटीनी बीटीला साथ दिली, आयटी शिवाय बीटी पुढे जात. पण आता प्रश्न असा, हे जर का मला कळलं तर मला बदलता येणार का त्याच्यात? जसं आम्ही प्रोग्राम मध्ये पॅच करतो जावा किंवा सी मध्ये, तसं तो प्रोग्राम बदलता आला तर मला मग ज्या जीन्स मधल्या ज्या काही प्रोग्राममुळे मला चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, ते केस पांढरे होतात, तेच मला बदलता आलं तो प्रोग्राम, तर मला म्हातारच होणार नाही मी. म्हणून मगाशी जे म्हणत होतो की 400 वर्ष 1400 वर्ष, तर हा एंड ऑफ एजिंग हा एक भाग झाला. असे अनेक आज प्रयोग, क्लोनिंग आहे उदाहरणार्थ. म्हणजे सगळ्यात महत्वाचा भीतीदायक प्रकार म्हणजे आर्टिफिशियल मॅन चुकीचे शब्द, आर्टिफिशियल ह्युमन बिईंग. आर्टिफिशियल अवयव जर का मला तयार करता येत असेल तर मला पाहिजे तसे मी माणूस तयार करू शकेन का लॅबोरेटरीत? आणि तसं जर का झालं, म्हणजे स्टेम सेल्स हा वेगळा प्रकार आहे, म्हणजे त्या माणसाच्याच सेल्समधनं, म्हणजे एम्ब्रियॉनिक किंवा पुढचे, तर त्याच्यामधनंच ते अवयव बनवणं हा भाग वेगळा बरं का. माणूसच लॅबोरेटरीमध्ये तयार करता येणं, आर्टिफिशियल लाईफ, कृत्रिम, हा, तर त्याच्याकडे सुद्धा बरेच प्रयोग चालू आहेत. 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. आता आपल्याला माहिती आहे जीव म्हणजे अमिनो ऍसिड, जरी प्रोटीन, अमुक जे काय असेल, पण ते असे सगळे पदार्थ एकत्र करून जीव निर्माण होईल का? एक सहज जाता पण सांगतो, 1951 साली मिलर एक्सपेरिमेंट शिकागोत झाला. हे सगळी म्हणजे जेबीएस हाल्डेननी सांगून ठेवलं होतं इंट्रापोलेट करून, की ज्यावेळी पहिला जीव निर्माण झाला त्यावेळी पृथ्वीवर कसं टेम्परेचर असलं पाहिजे, काय केमिकल असली पाहिजे, ती सगळी एकत्र आणली तर जीव निर्माण होईल का? 1951 साली प्रचंड प्रयोग करण्यात आला. तो सगळी केमिकल्स, त्यावेळी हवा निर्माण, त्यावेळचं वातावरण, आणि आता जीव निर्माण होतोय का? आता फार मजा ते गाजली होती, त्यात शिरायला नको. पण आर्टिफिशियल लाईफ इज नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये खूप वाटणे आपल्याला अविश्वसनीय गोष्टी घडणार आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. डॉक्टर निधी आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. नमस्कार. 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 गोडबोले सर, तुमच्या अफाट व्यक्तिमत्वावरती म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुमच्या लेखनाच्या प्रेमात आहे, आणि तुमची सगळी पुस्तकं आमच्या घरी जवळजवळ आहेत. माझा प्रश्न असा आहे की तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल याच्यामध्ये संवाद किंवा कम्युनिकेशनला खूप महत्व आहे, आणि त्याच्याबद्दल तुमचं एक नवीन पुस्तक येत आहे असं ऐकलंय, तर थोडंसं त्याच्याविषयी सांगाल का? आता पुस्तक म्हणजे काय की त्या पुस्तकाविषयी सांगण्याच्या ऐवजी मी काय म्हणेन की तंत्रज्ञानामध्ये कम्युनिकेशन हे पहिल्यापासून कसं वाढलं, म्हणजे आदिमानवाच्या काळापासून ते छपाई कशी निर्माण झाली, भाषा कशी निर्माण झाली, लिपी कशी निर्माण झाली, मग टेलिग्राफ, मग टेलिफोन, मग रेडिओ, मग टेलिव्हिजन,
आणि मग पुढे काय होणार आहे. जसं आता पहिला प्रश्न विचारला होता की दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं, म्हणजे हा जो प्रकार आहे तर तो सगळा त्या पुस्तकाच्या विषयी आपण बोलायला नको, पण उद्या काय होणार त्याचं उदाहरण सांगतो. हे गुगल ग्लास नावाचं एक टेक्नॉलॉजी आता निघते आणि ती म्हणजे तो ग्लास घातला, त्या ग्लास मध्ये चिप्स वगैरे असतील बरं का, की तो आणि आहे ऑलरेडी आलं बरं का, मी काही उद्याचं सांगत नाहीये, ऑलरेडी आहे. ते घातलं की समजा तू कानडीत बोलत असशील तर ते ऑलरेडी मला जे कळेल त्या भाषेत ट्रान्सलेट करेल आणि मला ते सांगेल. आणि मी जे भाषेत बोलेन त्या भाषेतनं मला जे समजेल त्या भाषेत ते सांगेल. मी उदाहरणार्थ मला अनोळखी एक व्यक्ती भेटली तर तो माझ्या सगळ्या डेटाबेसमध्ये सगळं सर्च करेल, फोटोज बरं का, आणि तो फोटो मॅच करेल. बरोबर तो फोटो बनल्यानंतर त्या माणसाच्या विषयी माहिती काढेल फेसबुक अमुक सहलीकडनं, त्याचं नाव काय, वय काय, पत्ता काय, तो काय करतो, कुठनं, आणि त्याला पहिल्यांदा मी पूर्वी भेटलोय का, त्यावेळी कुठे भेटलो तो काय, ही सगळी माहिती मला गुगल क्लासमध्ये कळेल. आणि मी म्हणेल हॅलो संजय, त्याला कळणार पण मी आपल्याला 5 वर्षापूर्वी भेटलेला माणूस आपल्या नावासकट हाक मारतोय असं. मी ताजमहल हॉटेलमध्ये समजा समोर उभा असेल तर हॉटेलमध्ये आत काय चाललेलं आहे, आत किती रूम्स रिकाम्या आहेत, किती रूम्स वेकंट आहेत, कुठल्या हॉटेलमध्ये काय मेनू आहे, किती प्राइसेस आहेत, आणि ताजमहलचा इतिहास, ताजमहल प्रत्यक्षात ताजमहल काय वेरूळ अजंठा त्याचा इतिहास आणि सगळं मला तिथे दिसू शकेल. म्हणजे अचाट वाटेल ते होऊ शकेल. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा असंच काय काय घडणार आहे, ते ज्ञानोदयानाच्या पुस्तकात. पण उदाहरणार्थ नॅनो रोबोज नावाचा एक प्रकार आहे. बरं, आपल्या शरीरात बारीक 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 रोबोज असतील, नॅनो रोबोज. नॅनो म्हणजे 10⁻⁹ खूप लहान आकाराचे. आता शरीरात फॉरेन बॉडी ऍक्सेप्ट करेल की नाही असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते नॅनो रोबोज आपल्या शरीरात जवळपास रिअल टाइम म्हणजे प्रत्येक क्षणाला एक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी निर्माण करेल. आणि रक्त, थुंकी, युरिन, स्टूल आणि हार्टबीट्स आणि बीपी आणि नाडी आणि सगळं दर क्षणाला चेक करेल. काही प्रॉब्लेम असेल तर मला लगेच सिग्नल देईल, थोडं जास्त प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरला सिग्नल देईल, आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर चक्क अँब्युलन्सला फोन करेल आणि हॉस्पिटलला फोन करेल आणि बेड आपल्यासाठी रिझर्व्ह करेल. म्हणजे हा संबंध कुठे चाललंय पहा हे सगळं. आणि ह्याचा सध्या रुडिमेंटरी अवस्थेत आहे. या शतकाच्या शेवटी विश्वास बसणार नाही अशा गोष्टी होणार, पण त्याचबरोबर पुन्हा आपल्याला सर्वांना हिताचं असं एक समाज निर्माण करणं, नक्कीच नक्कीच, आणि शांतताप्रिय निर्माण करणं, ह्याच्याकरता ही संबंध टेक्नॉलॉजी वापरली जावी एवढी मात्र आशा मी व्यक्त करतो. नक्कीच आपण असं म्हणू शकतो की तंत्रज्ञानाने संख्यात्मक आणि गुणात्मक बदल केलेले आहेत, पण त्याचबरोबर थोड्याशा समस्या सुद्धा मानवी जीवनामध्ये वाढलेल्या आहेत. तर मग याच तंत्रज्ञानाचा जर भविष्यामध्ये आपल्याला वापर करायचा असेल तर आपण एकच प्रार्थना करू शकतो की या तंत्रज्ञानाच्या मदतीनं या समस्यांकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला येऊ देत, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, त्यावर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर तुम्ही इथे आलात, खरं तर विषय खूप मोठा आहे पण आता घड्याळ खुणायला लागले त्यामुळे थांबावं लागतंय. खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.